तुम्हाला चकली एकदम खुसखुशीत आणि हाताला तेल किंवा जिभेवर विरघळणारी चकली करायची आहे? बरं, आज अग्रिस्मिता किचन मध्ये पाहणार आहोत ह्या चकलीची रेसिपी। पण ह्या चकली बनवण्यासाठी लागते ती भाजणी करायला। हीच भाजणी अगदी प्रमाणशीर करून तुम्हाला योग्य पद्धतीने चकली कशी बनवायची ती दाखवणार आहे। तर पाहूया। विरघळणारी चकली बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय कसं लागणार आहे ते प्रमाण आपण आता समजून घेऊया। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत मी 1 किलो। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, फक्त चिकट न होणारे तांदूळ, म्हणजे ज्याच्याने भात आपण केल्यानंतर चिकट न होणारे तांदूळ असे घ्या। म्हणजे इंद्रायणीचे जे तांदूळ असतात ते खूप चिकट असतात, ते चकलीला घेऊ नका। कुठलेही तुम्ही तांदूळ घेतलेत ज्यांनी भात आपला सुट्ट होतो तो भात आपण घ्यायचा आहे। तशा प्रकारे मी इथे जाड्याचे म्हणजे जयाचे तांदूळ मी 1 किलो घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 किलोला अर्धा किलो मी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ मी स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे। इथे तुम्हाला अर्धा किलो चणा डाळीप्रमाणे इथे मूग डाळ घेतलेली आहे पाव किलो। ह्या पाव किलोच्या अर्धी म्हणजे निम्मी म्हणजे इथे उडदाची डाळ घेतलेली आहे 125। आता आपण प्रमाण समजून घ्यायचे। तांदूळ घेताना 1 किलो घेतलेत, चणा डाळ घेतलेली अर्धा किलो, इथे मूग डाळ घेतलेली आहे पाव किलो, उडदाची डाळ घेतलेली आहे 125 आणि साबुदाणा घेतलेला आहे 50 ग्रॅम आणि पोहे घेतलेले आहेत 50 ग्रॅम। आपण इथे साबुदाणा आणि पोहे वापरल्यामुळे चकली खूप सुंदर अशी खुसखुशीत अशी छान होते। आणि धणे घेतलेले आहेत इथे 50 ग्रॅम किंवा 45 ग्रॅम। आणि जिरं जे आहे, जिरं आपण 20 ग्रॅम घेतलेलं आहे। जास्त घ्यायचं नाही, कारण की जिरं जर जास्त झालं तर काही वेळेला त्याचे उग्र वास येऊ शकतो, त्यामुळे आपण जिरं 20 ग्रॅम घ्यायचं आहे। इथे तांदूळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही उडदाची डाळ सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे जे पोहे वापरलेले आहेत, जे आपण कांदा पोहेला जाडे पोहे वापरतो ते पोहे मी घेतलेले आहेत। हे आमच्या घरातले म्हणजे आमच्या भातापासून तयार झालेले घरातले पोहेच आहेत। आणि हे बाकीचे अशा प्रकारे एवढ्या प्रमाणात जर तुम्ही लक्षात ठेवलं तर चकली खूप अशी खुसखुशीत आणि छान अशी होते। त्यामुळे हे प्रमाणातच करायचं आहे। ह्या प्रमाणामध्ये घेतल्याने आपण आत्ता काय करणार आहोत, आपण ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर आता मी गॅसवरती इथे कढई ठेवलेली आहे। भाजताना सुद्धा व्यवस्थित प्रमाणात भाजावी, म्हणजेच चकलीचं साहित्य जे आहे ते खूप करपून द्यायचं नाही। जे काय आपण साहित्य घेतोय ते करपून घ्यायचं नाहीये। हळूहळू व्यवस्थित आणि छानपैकी असं भाजायचं आहे, पण जास्त करपवायचं नाही, त्याच्याने कलर चकलीचा बदलू शकतो। आपण हे सर्व भाजायच्या अगोदर एकाची तयारी करायची, ती म्हणजे अशी की आपण एक कापड घेतले, ते डबल टिबल असं अंथरून घेतलेलं आहे। आपण जे काही वस्तू जे काही आपण मटेरियल म्हणजे तांदूळ जे डाळी आहेत ते भाजणार आहोत आणि ह्या कापडावर आपण टाकणार आहोत। का तर जे आपण भाजतो ते जर एखाद्या भांड्यामध्ये टाकलं तर त्याला शेत म्हणजे पाणसळपणा असं येऊ शकतो आणि शेत येऊ शकतो, त्याच्याने जे भाजलेले आहेत ते ओलसर होऊ शकतात। त्यामुळे ते ओलसरपणा नको यायला म्हणून आपण ह्या कापडावरतीच ते सगळं भाजून मटेरियल सगळं टाकणार आहोत। आता आपण जे टाकणार आहोत इथे आपल्याला ही जी मूग डाळ आहे ही मूग डाळ जास्त भाजायची नाहीये, तिला भाजायला अगदी 2-3 मिनिटच लागतात। असे हळूवारपणे असं भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला उडदाची डाळ आहे, ही मुगाची डाळ जी आहे आणि उडदाची डाळ दोन्ही सुद्धा अगदी 2-2 मिनिटासाठीच भाजायला लागणार आहे। त्या मूग डाळी आपण जशी भाजायला घेतली, थोडंसं अगदी रंग बदललं की आपण त्याचा गॅस बंद करून म्हणजे काढून घ्यायची आहे। कारण की जर का आपण जास्त काळपट होईपर्यंत जर का भाजली तर आपली चकली जी आहे ती झाल्यानंतर तुकडा पडू शकतो, करताना सुद्धा तुकडा पडू शकतो। त्यामुळे सगळंच भाजणी तांदूळ जे काय आहे सगळं भाजणार आहोत ते सर्व आपण रंग फक्त बदलेपर्यंतच करायचा आहे, करपवायची नाही। आता आपली ही डाळ भाजून झालेली आहे। आता आपण ही जी डाळ आहे ती ह्या कापडावरती ओतून घेणार आहोत। त्यानंतर मी टाकणार आहे ही उडदाची डाळ, ती सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला 2 मिनिटच अगदी भाजायला लागणार आहे, जास्त भाजायची गरज नाही। खमंग असं वास सुटलेला आहे डाळीला, जी आपण ह्याची मुगाची डाळ जी भाजलेली आहे ती। आणि आता इथे उडदाची डाळ आपण टाकलेली आहे। इथे आपण ही उडदाची डाळ जी आहे त्याचा सुद्धा रंग असं थोडंसं बदललेला आहे, ती आता छान असं खमंग वास सुटलेला आहे, ते सुद्धा आपण काढून घ्यायचे। ही सुद्धा आपण एकत्र न करता बाजूला
ठेवायचे आहे. ह्याचं जे आपण जे बाजूला करून ठेवतोय त्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आत्ता आपण भाजणार आहोत तांदूळ. तांदूळ भाजायला आपण कसे तांदूळ धुतलेले आहेत आणि वाळून सुद्धा घेतलेले आहेत, त्यामुळे 7-8 मिनिटांमध्ये हे भाजले जातील. तांदूळ म्हणजे कुठलंही आपण भाजताना अगदीच काही लो मिडियममध्ये ठेवायची गरज नाही. गॅस मध्यम आचेवरती आणि फास्ट अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला तांदळाचा रंग बदललेला दिसत आहे. हे तांदळाचा रंग पण बदललेला आहे आणि अगदी तांदूळसुद्धा थोडे मोठे झालेले तुम्हाला इथे दिसत असेल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपले तांदूळ भाजून झालेले आहे. असे सर्व मी तांदूळ भाजून घेणार आहे. आता आपण इथे चणा डाळ टाकून घेतलेली आहे. चणा डाळ भाजताना काय करायचं आहे, चणा डाळीवरती जेव्हा काळे काळे टिपके येतील तेव्हा ती चणा डाळ भाजली गेली असे आपण समजतो. पण चणा डाळीचा एक दाणा बाजूला काढून ठेवायचा आहे, कारण गरम असताना खाल्लं तर त्याच्यामध्ये मऊपणा उलट दिसतो. त्यापेक्षा आपण एक साईडला ठेवून ते गार झालेलं असताना ते खायचं, म्हणजे त्याच्यात कडकपणा आलाय का, एकदम खूप कुरकुरीत झाले का हे आपल्याला कळेल. अशा प्रकारे आपण ही चणा डाळ भाजून घेणार आहोत. आता इथे आपली ही चणा डाळ आहे ती भाजली गेलेली आहे, आपण काढून घेणार आहोत. पोहे भाजायला अगदी 1 ते 1.5 मिनिटच लागतो. पोहे असे अकसायला लागले आणि कुरकुरीत झाले म्हणजे आपले पोहे असे भाजून झालेले आहेत असे समजावे. आता इथे तुम्हाला बघा पोहे असे एकदम पातळ असले म्हणजे जे आहेत ते पोहे एकदम असे बारीक झाल्यासारखे दिसत आहेत, परत असे एकदम कुरकुरीत झालेले दिसत आहेत, म्हणजे आपले हे पोहे झालेले आहेत. इथे तुम्हाला हे बघा हे असे दिसतात. आता आपण इथे धणे भाजायला घेतलेले आहेत. धणेसुद्धा जास्त भाजायची गरज नाही, कारण ते एकदमच सुके असतात, त्याला काही प्रॉब्लेम नसतात. एकदम खमंग टाकल्याच वास सुंदर असे यायला लागलेला आहे. धणेसुद्धा व्हायला अगदी 1 मिनिटामध्ये होतात. जिरंसुद्धा जास्त भाजायचं नाही आहे, अगदीच 2 मिनिटासाठी म्हणजे 1 मिनिटासाठीच जवळजवळ भाजून घ्यायचं आहे, कारण की जास्त जर करपलं तर त्याची चकलीमध्ये करवटपणा उतरू शकतो आपल्या. त्यामुळे जिरं भाजायचं नाही. असं सुगंधी असं वास आल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे. आता आपण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा थोडं भाजताना वेळ लागतो, कारण साबुदाणा कडक असल्यामुळे तो फुलायला वेळ लागतो. साबुदाणा भाजून झाले हे कशावर झालं, तडतडाचा आवाज यायला लागतो आणि असं फुलल्यासारखं होतो, तेव्हा आपला साबुदाणा भाजला जातो. थोडा वेळ लागतो थोडा व्हायला. तुम्हाला इथे साबुदाणा असं उडताना हलताना दिसत असेल, त्यामुळे साबुदाणा आता आपलं फुलायला लागलेला आहे. साबुदाण्यामुळे छान असं कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा त्याच्यामध्ये येतो, त्यामुळे साबुदाणा असं छानपैकी घ्यायचा आहे भाजून. साबुदाणा असा छानपैकी फुललेला आहे आणि तो फुटलेला सुद्धा आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता तुम्हाला हे इकडे जे मी सगळं ज्या आहे डाळी आहेत, पोहे, तांदूळ, जिरं सगळं वेगवेगळं करून घेतलेलं आहे. का, त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण डाळी भाजतो तेव्हा ते खूप गरम असतात, त्यामुळे आपण त्याचं नरम आहे की आपली व्यवस्थित भाजली गेली आहे हे कळत नाही. तर आपण ह्या डाळी गार होऊन दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ठेवल्यामुळे. जी भाजली नसेल गेली ती थोडीशी अजून परत भाजावी, या कारणाने हे सगळं मटेरियल जे साहित्य आहे ते बाजूबाजूला ठेवलेलं आहे. आता आपण हे एकत्र करून घेणार आहोत. आता आपण हे एका परातीमध्ये सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजलं तर तुमची कधीच चकली फसणार नाही आणि ह्याच्याने प्रमाणामध्ये तुम्ही घेतल्यामुळे चकली ही खुसखुशीत आणि सुंदर अशी खमंग तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजणी करून बघा आणि चकली केल्यानंतर कशा पद्धतीने झाले हे कमेंट्स करून नक्की सांगा.
आता आपण अशा पद्धतीने सगळं एकत्र केलेलं आहे आणि आपण दळाला देणार आहोत. तर दळाला देताना गव्हाची जशी कणिक असते, तर गव्हाचं जसं पीठ असतं तसं एकदम बारीक दळून आणायचं आहे. आणि हे नेहमी म्हणजे गव्हावरती, ज्वारीवरती, बाजरीवरती कधीही दळाला टाकायचं नाही, तांदळावरतीच टाकावं. कारण ह्याच्याने आपलं चकलीचा रंग बदलू शकतो आणि चकली नरमसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही दळाला देताना अगोदरच त्यांना सांगायचं की गव्हावरती दळू नका, तांदळावरती दळा. अशा प्रकारे हे चकलीची तुम्ही जर भाजणी केली तर तुमची चकली नक्की हमखास खमंग आणि कुरकुरीत आणि छान अशी चवीला स्वादिष्ट होणारी ही आहे. तर ही तुम्हाला हे आजची रेसिपी करून बघा. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा. तुम्हाला ह्या बऱ्याचशा टिप्स आवडल्या असतील हे मला नक्की वाटते. पण अजूनही तुम्हाला हे पीठ जरी दळून आणले तरी उद्याच्या रेसिपीसह दाखवणार आहे की चकली अगदी खुसखुशीत आणि आपल्या वेगळ्याच पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तेल न लागणारी चकली, हाताला आणि तोंडावर विरघळणारी आणि अगदी कुठल्याही प्रकारची चुकी न होता छान अशी बनणारी ही चकली कशा पद्धतीने बनवतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तोही नक्की व्हिडिओ पहा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज नक्कीच पाहत राहा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्कीच पोच करत राहा. चला, अशाच मस्त का स्वस्त राहा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा.